नागपूरच्या सदर पोलीस ठाण्याअंतर्गत रुग्णालयाबाहेर उभ्या असलेल्या कारमधून 4.5 लाख रुपयांचा सोन्याचा हार लंपास करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली। कारची काच फोडून ही चोरी करण्यात आली होती। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती। त्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकानं आरोपीच्या मुसक्या आवळल्या। ही घटना किंग्जवे रुग्णालयाबाहेरील आहे। गोंदिया येथील मितेश राहंगडाले हे त्यांच्या भावी पत्नीसोबत मानेवाडा येथील एका ज्वेलर्सकडून 37 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार खरेदी करून परतत होते। या हाराची किंमत सुमारे 4,50,000 रुपये होती। दरम्यान उपचार घेत असलेल्या वडिलांची भेट घेण्यासाठी ते किंग्जवे रुग्णालयात गेले आणि कार बाहेर पार्क केली। अर्ध्या तासानंतर परत आल्यानंतर कारच्या मागील बाजूची काच फुटली असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। कारमध्ये ठेवलेली पांढऱ्या रंगाची बॅग गायब होती। या बॅगेत सोन्याचा हार ठेवला होता। तक्रार दाखल झाल्यानंतर सदर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या युनिट 2ने तांत्रिक तपास व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला। तपासादरम्यान पोलिसांनी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील 28 वर्षीय जैन अली रिजवान अली बंदाली याला अटक केली। चौकशीमध्ये आरोपीनं चोरीची कबुली दिली। पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा सोन्याचा हार, एक मोपेड आणि मोबाईल फोन जप्त केला। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 5,05,000 रुपये असल्याचं सांगितलं जात आहे। आरोपीला वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी सदर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे।